संपूर्ण जगाला कळली पाहिजे। कारण आपण जे ॲक्शनला रिॲक्शन दिली ती फक्त आणि फक्त आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची केली। आपला स्ट्राईक जो होता प्रिसाईज होता, प्रिसिजन होता, नेमका टार्गेट ओरिएंटेड होता। आपण कुठल्याही नागरिकाला त्रास दिला नाही, ही भूमिका। आपण सिव्हिलियनला त्रास दिला नाही। आपण फक्त आणि फक्त ज्या दहशतवाद्यांनी आपल्या बेकसूर निरपराध नागरिकांचा बळी घेतला त्यांचेच 9-10 अड्डे उद्ध्वस्त केले, त्यात आपण सिव्हिलियनला त्रास दिला नाही। आपण फक्त आणि फक्त ज्या दहशतवाद्यांनी आपल्या बेकसूर निरपराध नागरिकांचा बळी घेतला त्यांचेच 9-10 अड्डे उद्ध्वस्त केले, त्याचबरोबर त्यांचा बेस कॅम्प उद्ध्वस्त केले, त्यांची अनेक महत्त्वाची जी ठिकाणं आहेत ती उद्ध्वस्त केली। आणि म्हणून आपण युद्धनीतीचा पूर्णपणे पालन केलं आणि पाकिस्ताननी त्या उलटं नेमकं केलं। नागरी वस्त्यांमध्ये ड्रोन टाकले, मिसाईल टाकले, परंतु आपल्या सैन्याने ते फेल करून टाकले। आणि म्हणून पाकिस्तानचे नाकाम इरादे नाकाम करण्याचं काम आपल्या भारतीय सैन्य दलाने केलेलं आहे। आणि ही भूमिका आपली जी आहे, आपली भूमिका जगभरामध्ये सत्याची भूमिका, खरी भूमिका या ठिकाणी जगभरात गेली पाहिजे। म्हणून ही शिष्टमंडळ जी आहेत ती जात आहेत। मोदीजींना धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी सर्व पक्षीय या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे। नरकाचा स्वर्ग आज पुस्तक प्रकाशन होणार संजय राऊतांना तुम्ही सांगितलं की शरद कुलकर्णीचा बोध घ्यायला पाहिजे। खऱ्या अर्थाने जिथे स्वर्गाचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे। अनेक गोप्य स्फोट देखील त्यांनी केलेला आहे। एकनाथ शिंदेनी मला फोन केला की वरच्या लेवलला मी घेतो, मात्र मी तसं आणि यामध्ये भारताची प्रतिमा एक जबाबदार देश म्हणून आहे। प्रधानमंत्री मोदीजींचं नाव देशामध्ये एक नावलौकिक झालेलं आहे। आणि म्हणून दहशतवाद हा फक्त भारताचा प्रश्न नाही आहे, हा जगभरातली समस्या आहे। आणि अशा पद्धतीच्या शिष्टमंडळांच्या दहशतवाद झिरो टॉलरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी दहशतवाद कायमचा संपला पाहिजे यासाठी ही जी काही पहल केलेली आहे, हे जे काही याला प्राधान्य दिलं आहे त्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना धन्यवाद देतो, अभिनंदन। डॉक्टर श्रीकांत शिंदे इनका भी उसमें सहभाग दिया है और